59 मुलं आज इस्रोला जात आहेत आणि जवळपास 9500 मुलांच्या मधून 59 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. हे तिरुअनंतपुरम, कन्याकुमारी, रॉकेट लॉन्चिंग स्टेशन अशा सर्व ठिकाणी ही मुलं 5 दिवसाचा दौरा त्या ठिकाणी ही मुलं करणार आहेत. आणि जिल्हा परिषदेची शाळेतली मुलं या इस्रोच्या दौऱ्यामध्ये, मिशन भरारी या दौऱ्यामध्ये त्यांची निवड होणं हे खरं म्हणजे अतिशय आनंदाची बाब आहे. आणि खरं म्हणजे अगदी अब्दुल कलामजी असतील, महात्मा गांधीजी असतील, संत गाडगेबाबा असतील, हे नेहमी म्हणायचे की ग्रामीण भागात खरा भारत आहे. आणि ग्रामीण भागातली मुलं आज इकडे इस्रोला जात आहेत आणि विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी, त्या ठिकाणची माहिती घेण्यासाठी ही जातील. आणि खऱ्या अर्थाने एक वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांना अनुभवता येईल. आणि ही 59 मुलं जी इस्रोला त्यांची निवड झालेली आहे, यांना 26 जानेवारीला मी जिल्हाधिकारी आणि CO आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की यांचा दौरा नियोजित करा आणि त्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी तरतूद त्याची केली. त्यांना सर्व सोयीसुविधा त्या ठिकाणी मिळतील असं नियोजन केलेलं आहे. कुठे पैसे कमी पडणार नाहीत अशा प्रकारच्या सूचना देखील मी दिलेल्या आहेत. ही मुलं अभ्यास दौऱ्यावरून परत आल्यानंतर इतर जी आपली जिल्हा परिषदेतल्या शाळांमधली मुलं आहेत त्यांना देखील हे मुलं काय अनुभव घेतला याचा विस्तृत माहिती आपल्या या जिल्हा परिषदेतल्या शाळांच्या मुलांना मिळेल. आणि खऱ्या अर्थाने एक जे आपण प्रत्येक बाबतीमध्ये, विज्ञानाच्या बाबतीमध्ये एक क्युरियासिटी असते, कुतूहल असतं, हे या दौऱ्याच्या माध्यमातून जे आहे प्रत्यक्ष त्यांना पाहायला मिळेल, अनुभवायला मिळेल. आणि म्हणून हा दौरा मिशन भरारी हा यशस्वी होईल. जिल्हा परिषद शाळेतली मुलं या ठिकाणी माहिती घेऊन येतील आणि त्यांना देखील जग काय आहे हे याचा अनुभव घेता येईल. म्हणून मी त्या सर्व मुलांना 59 मुलांना शुभेच्छा देतो, त्यांच्या पालकांनाही शुभेच्छा देतो, विद्यार्थ्यांनाही शुभेच्छा देतो.